discuss about beta class 7. The people leaf divide into two equal parts by a single mid vein which lie along the beta mid line of the leaf blade. जर यामध्ये तुम्ही बघितलं बेटा तर यामध्ये तुम्हाला काय काय दिसणार इकडे पहा. तर यामध्ये मधात जे अशी लाईनी दिसतात बेटा, हे लाईनी याला आपण काय म्हणतो माहिती आहे बेटा, याला म्हणतो आपण बेटा जे मिड जे लाईन असतात त्याला बेटा लीफ ब्लेडचे, याला ब्लेड म्हणतो बेटा. हे पूर्ण ब्लेड आहे बेटा, लक्षात ठेवा. ओके. सेकंडरी वेन अराइज फ्रॉम द मिड वेन. दे आर ब्रांच बेटा, ब्रांच अँड द फॉर्म अ नेटवर्क ऑफ द रेटिकुलम. यांचं एक नेटवर्क तयार होते बेटा, म्हणजे जाड. ठीक आहे बेटा, लक्षात ठेवा. ते म्हणतात की बेटा लीव्ज ऑफ मेज ऑल द वेन आर बेटा पॅरेलल. जे मेज असते बेटा त्याचे जे वेन असतात बेटा, वेन म्हणजे लाईनी एकमेकांना पॅरेलल असतात. रनिंग फ्रॉम द लीफ बेस ऑफ द लीफ अपेक्स. अपेक्सपर्यंत असते बेटा, लक्षात ठेवा. दस द पीपल लीफ ब्लेड. दस द पीपल लीफ ब्लेड बेटा रेटिकुलेट वेनेशन अँड बेटा मेज लीफ ब्लेड इज द पॅरेलल वेनेशन. जे बेटा पीपलचं झाड असते त्याचे जे पानं असतात त्याचे जे लीफ ब्लेड जे असते बेटा ते रेटिकुलेट वेनेशन असते बेटा, रेटिकुलेट. आणि मेज लीफ ब्लेड असते बेटा, जे मेजचे बेटा त्यामध्ये पॅरेलल वेनेशन असते, इतकं लक्षात असू द्या. त्यानंतर इथे दिलेलं बेटा टाईप ऑफ द लीफ कशा प्रकारचे बेटा, हे नंतर आपण ॲक्टिव्हिटी करून घेऊ. यानंतर चला बेटा फ्लावर. केअरफुली ऑब्झर्व अ फुली ओपन हिबिस्कस फ्लावर. जास्वंदाचा फूल तुम्ही पाहून घ्या बेटा, तुमच्या आजूबाजूला असणार बेटा जास्वंदाचा फूल फ्लावर. तर यामध्ये जर बघितले तुम्ही पहा बेटा, इथे फ्लावर मे हॅव द लॉंग, इथे म्हटलेला बेटा फ्लावर हॅव द लॉंग अँड शॉर्ट स्टॉक. ओके बेटा, कॉल्ड ॲट द पेडिकल. हे जे याला म्हणतात बेटा याला पेडिकल म्हणतात, लक्षात ठेवा. इथे नाव दिलेलं आहे पेडिकल. वन एंड ऑफ द पेडिकल इज अटॅच टू द स्टेम. हे पेडिकल तर बेटा हे स्टेमला अटॅच असते, लक्षात ठेवा पेडिकल आहे. ठीक आहे. द अदर एंड ऑफ द पेडिकल इज एक्सपांडेड अँड द सॉलेन. एक्सपांडेड असते बेटा, हे पहा एक्सपांडेड. सॉलेन म्हणजे गिळणारा भाग असते बेटा. इट इज कॉल्ड बेटा द रिसिप्टिकल. रिसिप्टिकल म्हणतात त्याला, लक्षात ठेवा. ठीक आहे. पेटल अँड द अदर पार्ट ऑफ द फ्लावर आर सपोर्टेड ऑन द रिसिप्टल्स. बेटा यामध्ये पेटल म्हणजे पाकळ्या आणि अदर पार्ट म्हणजे फ्लावरचे मदत करतात बेटा रिसिप्टिकल्सला. कॅलिक्स नाव लक्षात ठेवा, कॅलिक्स, कोरोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम आर द डिफरंट पार्ट ऑफ द फ्लावर. हे नाव लक्षात ठेवा बेटा. ठीक आहे. कॅलिक्स, कोरोला, अँड्रोशियम अँड गायनोशियम आर द पार्ट ऑफ द फ्लावर. पहा बेटा याला पेटल म्हणतात बेटा, लक्षात ठेवा. बाजूला हे पहा डायग्राममध्ये. ठीक आहे. वरती हे स्टिग्मा असते बेटा, लक्षात ठेवा. याला स्टिग्मा म्हणतात, याला एंथर म्हणतात. ठीक आहे. आता कॅलिक्स म्हणजे काय पहिले समजून घेऊ बेटा आपण. कॅलिक्स इथे पहा बेटा, कॅलिक्स दिलेला आहे तुम्हाला. हे पहा कॅलिक्स इन द बेटा बर्ड कंडिशन. The petal are beta covered by leaf-like part called the sepal, which are green in color. They form the calyx. त्याचा कलर कोणता येणार बेटा, ग्रीन इन कलरमध्ये. नंतर एक कोरोला. दिस इज मेड अप ऑफ द कलरफुल पार्ट. हे कलरफुल पार्ट असते बेटा, कॉल्ड ॲट द पेटल. पाकळ्या ज्या ठिकाणी असतात फुलाचे. ऑब्झर्व द शेप ऑफ द कलर अँड द स्मेल ऑफ द कोरोला ऑफ वेरियस फ्लॉवर लाईक द रोज, क्रेसेंथेमम, हिबिस्कस, मोगरा, कनेर, टगार. ओके बेटा, या प्रत्येक फुलांचा वास बेटा वेगवेगळा येतो, हे लक्षात ठेवा बेटा. ठीक आहे. नंतर बेटा अँड्रोशियम. काय बेटा, अँड्रोशियम थर्ड पार्ट. इथे पहा बेटा हे अँड्रोशियम. दिस इज द बेटा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. फ्लावरचा अँड्रोशियम हा मेल पार्ट आहे. इट कन्सिस्ट ऑफ द स्टेमन. त्यामध्ये काय काय येतात बेटा, स्टेमन येते. ओके. त्यानंतर बेटा इच स्टेमन इज मेड ऑफ द अँथर अँड फिलामेंट. हे पहा बेटा अँथर आणि फिलामेंट हे जे आहे बेटा हे काय असते बेटा, लक्षात ठेवा. स्टेमन बनलेलं असते बेटा, लक्षात ठेवा. स्टेमनमध्ये बेटा मेड बाय अँथर अँड फिलामेंट. ठीक आहे. नंतर एक गायनोशियम, दुसरा पार्ट आहे बेटा गायनोशियम. पहा दिस इज द फिमेल पार्ट.
हे लक्षात ठेवा बेटा, अँड्रोशियम हा मेल पार्ट आहे, तर गायनोशियम हा बेटा फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे बेटा, लक्षात ठेवा. ठीक आहे. दिस इज मेड अप ऑफ द कार्पेल. हे कशापासून बनलेलं असतं बेटा? कार्पेल. लक्षात ठेवा, कार्पेल. कार्पेल कन्सिस्ट ऑफ बेटा, कार्पेलमध्ये काय काय येतात पहा बेटा, पहा. स्टिग्मा, स्टिग्मा, स्टाईल, ओरी. स्टिग्मा, स्टाईल अँड ओरी, हे कार्पेल याच्यापासून बनलेलं असते बेटा, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता समोर या बेटा. टेक अ वर्टिकल सेक्शन ऑफ ए हिबिस्कस फ्लावर विथ द हेल्प ऑफ द शार्प ब्लेड. तुम्ही ब्लेड घ्या आणि हे जे पार्ट आहे बेटा, हे वर्टिकल, हे जे वर्टिकल आहे बेटा, हे पहा, मी याला अंडरलाईन करतो. पहा, हे वर्टिकल पार्ट, हे वाला. तुम्ही ब्लेड जर घेऊन बेटा जर बघितलं बेटा, टेक अ वर्टिकल सेक्शन ऑफ द हिबिस्कस फ्लावर विथ द हेल्प ऑफ शार्प ब्लेड बाय कटिंग द फ्लावर वर्टिकली फ्रॉम द स्टिग्मा. स्टिग्मापासून तुम्ही कट करायचा बेटा, पहा, सरळ असा उभा. पेडिकल, बोथ सेक्शन ऑफ द फ्लावर विल बी सी हॅव द सेम स्ट्रक्चर. ते म्हणतात की आतमधलं सर्व स्ट्रक्चर कसं राहणार याचे बेटा, एकदम सारखा स्ट्रक्चर राहतो बेटा, लक्षात ठेवा. सर्व फ्लावरचे स्ट्रक्चर सारखे राहतात बेटा, लक्षात ठेवा. आफ्टर मॅच्युरिटी अँथर ब्रस्ट. ते म्हणतात की बेटा अँथर जे असते बेटा, हे फुटून जाते. हे अँथर इथे पहा, हे पिवळे पिवळे दिसायला लागले बेटा, म्हणजे जेव्हा त्याचा वय होऊन जाते बेटा, हिबिस्कस फ्लावर बेटा, ब्रस्ट होते. ब्रस्ट होणे म्हणजे फुटणे बेटा. ग्रेन विच आर रिलीज फॉल ऑन द स्टिग्मा. ते म्हणतात की बेटा यामधले जे फुटल्यानंतर बेटा स्टिग्मावर पडतात बेटा, या स्टिग्मावर ते ग्रेन, ते बीज बेटा. दिस प्रोसेस कळत बेटा पॉलिनेशन, म्हणजे अँथरमधून कुठे पडतात बेटा, पॉलिन ग्रेन. पॉलिन ग्रेन म्हणजे असे अंकुर असतात, बीज असतात बेटा, ते जाऊन बेटा स्टिग्मावर जाऊन चिपकतात. स्टिग्मा हे स्टिका असतो. दिस प्रोसेस कळत द पॉलिनेशन. ड्यू टू पॉलिनेशन बेटा ओव्हल एग सेल इन द ओरी गेट फर्टिलाइज. इथे बेटा ओरी असते बेटा, तिथे एग फर्टिलाइज होते आणि म्हणजे तयार होते बेटा. ओरी डेव्हलप इंटू फ्रूट, म्हणजे त्या सीडपासून काय तयार होते बेटा, इथे खाली इथे ओरी असते बेटा, खाली हे दिसायला लागला जे ओरी, हे पहा, त्या ठिकाणी बेटा ते फ्रूट तयार होते त्या सीडपासून, लक्षात ठेवा बेटा. ठीक आहे. तर बेटा आजचा इतका टॉपिक राहू द्या बेटा. हे पूर्ण डायग्राम तुम्हाला काढायचे, लक्षात ठेवा. हे पूर्ण लिहून मला कलरमध्ये काढायची बेटा डायग्राम बेटा. हे लागला तरी आता फोटो काढून घ्या तुम्ही. ठीक आहे. कॅलिक्स, अँड्रोशियम, गॅनोशियम पूर्ण पार्ट लिहायचे बेटा. ठीक आहे. आणि मला व्हॉट्सअपवर सेंड करायचा बेटा. ठीक आहे. थँक्यू वॉचिंग फॉर अवर चॅनल बेटा.